नमस्कार। हे व्हिडिओ माझ्या भाजप सरकारसाठीच असणार आहे। राजकारणाविषयी बोलू नका म्हणून मला भरपूर लोकांनी कमेंट केल्यात, राजकारणावर व्हिडिओ बनवू नका म्हणून पण कमेंट केल्यात। खरं आज मला करावं लागले, कारण की मला काल एका शिवभक्ताचा फोन आला आणि त्यानं मला विचारला, तुम्ही एक हत्तीनीवर व्हिडिओ बनवा। माधुरी आपली कोल्हापूरची लेक, नांदणीची लेक माधुरी हत्तीनीवर एक व्हिडिओ बनवा म्हणून। आणि त्याच्या अगोदर त्यांनी मला म्हटलं, त्याच्यावर व्हिडिओ बनवायच्या अगोदर तुमचा पक्ष कुठला आहे दादा प्लीज सांगा म्हटले, तुम्ही मतदान कोणाला करता। मी मनात एक बाहेर एक करत नाही, मी डायरेक्ट सांगितलं मी बीजेपीचा माणूस आहे, बीजेपीला मतदान करते। खरं आज मला विचार करायला लागले त्या माणसाने बोललेलं ऐकून, आणि आज जे माझ्या डोळ्यासमोर घडत आहे ते सगळं बघून की मी बीजेपीला मतदान का करतोय हे विचार करायची पाळी आल्या माझ्यावर। 400 वर्ष जुनी परंपरा तुम्ही मोडीत घालताय, त्याच्याकडे लक्ष सुद्धा घालत नाही। कायद्याचं वाटोळ करून तुम्ही त्या हत्तीला गुजरातला रवाना करताय। माधुरी कोल्हापूर महाराष्ट्रकरांची होती, निकाल मात्र अंबानीच्या पैशाचा लागला। या सगळ्या गोष्टीवरनं मला बोलायचं नाही, राजकारणाबद्दल बोलूच नाही मी। मग तुम्ही बोला ना, आम्हाला बोलायचं नसेल तर तुम्ही बोला, गरज आहे आज। मग अजून गप्प का बसलाय तुम्ही? मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं माझ्या समस्त जनतेला आणि सरकारला एकच सांगायचं आहे, माझ्या माधुरीला, आमच्या महाराष्ट्राच्या माधुरीला आणि खास करून कोल्हापूरकरांच्या माधुरीला लवकरात लवकर नांदणीमध्ये पोच करावी। अहो, लोकांच्या भावनेसोबत खेळताय तुम्ही, लोकांच्या भावनेसोबत। 24 तासात कोल्हापुरातनं फक्त 24 तासात 10,000 सिम कार्ड पोर्ट होऊ शकतात एका दिवसात। तर समजा तुमच्या ह्या अशा कृत्यानं अजून काय काय होऊ शकतं, आणि कोल्हापूरकर जर ठरवलीत तर काय पाहिजे ते करू शकतात, कारण की उगच जगात भारी कोल्हापुरी हे नाव ठेवण्यात आलेलं नाही। व्हिडिओ सिंपत्तीसाठी लाईकसाठी अजिबात नाही मित्रांनो। आणि राजकारणावर बोलू नका म्हटला परवा एका व्हिडिओत, मला बोलायचं नव्हतं सुद्धा, आणि जे सत्य आहे ते दाखवायचा प्रयत्न कायम करत असतोय। आणि मला काल माझ्या मित्रानं फोन करून मला बोलला, शिवभक्त होता तो, आणि त्यानं बोलल्याला मला एवढं म्हणायला लागलं, आणि माझ्या रील्सवर सुद्धा कमेंट यायला लागल्यात माधुरीसाठी व्हिडिओ बनवा। आणि कमेंट यायला लागल्यात म्हणून नाही तर खरोखर आमच्यासुद्धा आम्ही कधीच न बघितलेला माधुरीचे व्हिडिओ बघितल्यावर, ते गावात फेरी मारताना तिनं केलेलं त्याच्या डोळ्यातनं पडत्याला अश्रू बघितल्यावर खरोखर आमच्यासुद्धा भावना दुखल्यात। म्हणूनच हा व्हिडिओ आहे। आणि लवकरात लवकर सरकारला ही माझी विनंती आहे, माधुरीला आपल्या कोल्हापुरात येणाऱ्या 2-3 दिवसात हजर करावी। राम राम।